तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सध्या वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप आणि विविध आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सरकारी आणि खासगी दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होताना दिसत आहे। मात्र बाळापूर तालुक्यातील हातरुण शासकीय रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाही रुग्णसेवा बाजूला सारून येथील कर्मचारी व डॉक्टरांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। हातरुण आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची बेफिकिरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे वास्तव यावरून दिसून येते। आमचे पत्रकार मेहंदी हसन यांच्या कॅमेऱ्यात वैद्यकीय अधिकारी रुग्णांची रांग असतानाही केंद्रातच मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ कैद झाला आहे। दवाखान्यातील कर्मचारी फुगे, केक, हसतमुख, सेल्फी अशा वातावरणात दंग असून रुग्ण मात्र उपचारासाठी रांगेत उभे राहून उपचारासाठी डॉक्टरांची बराच वेळ वाट पाहत असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येते। हातरुणसह परिसरातील सुमारे 10 ते 12 गावातील नागरिक उपचारासाठी येथील रुग्णालयात येतात। मात्र येथे डॉक्टरांचे उशिरा येणे, वेळेआधी निघून जाणे, रुग्णांची अडवणूक करणे हे प्रकार नेहमीचेच झाले आहेत। शासकीय रुग्णालयात वाढदिवसाचा कार्यक्रम हा महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम 1973 तसेच भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956 चं सरळ उल्लंघन ठरते। या प्रकारांवर तीव्र संताप व्यक्त करत दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। प्रशासनाने याची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। जिल्हा आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून कारवाई करावी अशी ठाम मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।